हॅलो हाय नमस्कार, मी सोनम. स्वागत आहे तुमचं लेट्सअप मराठीमध्ये. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्यासोबत शेर शिवराजची टीम असणार आहे. त्यामधीलच एक कलाकार आपल्यासोबत आहेत, समीर सर. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. नमस्कार. समीर सर, पावनखिंडच्या इतक्या यशानंतर आता परत तुम्ही सगळ्यांच्या भेटीला येत आहे शेर शिवराज घेऊन. तर काय सांगाल भूमिकेबद्दल? अष्टकाच्या मध्यावर आम्ही आलो आहे, चौथा चित्रपट. आणि फ्रँकली सांगायचं तर प्रेक्षकांनी चित्रपट मोठा केलेला आहे. आम्ही फक्त आमचं काम केलेलं आहे, आम्ही फक्त आमची सेवा केली म्हणू आम्ही. तर धन्यवाद प्रेक्षक, मायबाप आमचं, की त्यांनी पावनखिंड एवढा वर उचलून धरला. आणि त्यापेक्षाही उंचीवर शेर शिवराजला तुम्ही घेऊन जाणार त्याची गॅरंटी आहे मला, त्याचा विश्वास आहे. समीर सर, जसं की पावनखिंडमध्ये तुमचा जो रोल होता तो एक निगेटिव्ह रोल होता, आणि शेर शिवराजमधल्या रोलबद्दल तुम्ही काय सांगाल? पावनखिंडमध्ये निगेटिव्ह म्हणजे महाराजांच्या अगेन्स्ट असं होतं, पण त्या चरित्राला एक पूर्णतः होती की किती क्रूअल असतील ही मंडळी आदिलशाही, की नाही आता हा कामाचा नाही, मारून टाका. तर एका पॉईंटला त्या व्यक्तीबद्दल, सिद्धीबद्दल कीव येते, राग येण्यापेक्षा. राग पण येतो सुरुवातीला, पण शेवटी कीव येते त्याची, की त्याला खरंच राजा माहीत नव्हते. पण त्यांनी नंतर जाताना तो म्हणाले की यार मला वाटलं नव्हतं एवढा असा असेल हा राजा, एवढा बुद्धिमान, एवढा शूर. तर ते एक वेगळं चरित्र होतं म्हणता येईल. पूर्ण काळा होतो, याचा मी काळा नाही आहे. आणि यावेळेस मी राजांच्या सेवेमध्ये आलो आहे. दरवेळेस राजांची सेवा करायचो, पण त्यांच्यासमोर तलवार उचलून करायचो, पण आतमध्ये आयुष्यभर हर हर महादेव होतं. तर यावेळेस मी राजांबरोबर त्यांच्या तलवारीला तलवार लावून लढणार आहे. समीर सर, आपण लहानपणापासून इतिहास वाचत आलो आहोत, इतिहासाला डोळ्यासमोर बघितला आहे. तर एक तुमच्या लहानपणीतला पुस्तकातला एखादा किस्सा किंवा तुमचा आवडता किस्सा कोणता आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल? खरं सांगायचं तर इतिहासाच्या पुस्तकांमध्ये एक पॅरेग्राफ एवढाच आहे, राजांविषयी असो किंवा बाजीराव राऊंविषयी असो, सगळ्यांविषयी फक्त एक पॅरेग्राफ आहे. तर तिथे खरं सांगायचं तर इतिहास नाहीच कळला आम्हाला. मी लहान असताना, आत्ताच्या मुलांना तर अजिबातच नाही. मी लहान असताना ते साल म्हटलं की मला भीती वाटायची. म्हणजे तेव्हाचा अभ्यास केला असता तर आज खूप सोपं झालं असतं, पण आता मला माझ्याकडे दिग्पालसारखा टीचर असल्यामुळे तेवढं सोपं झालं आहे असं म्हणेन मी. तर तो इतिहास, त्याच्या खूप पुढे आपला इतिहास आहे, जो आता दिग्पाल खोदून काढला आहे त्याने. आणि एक आपण म्हणून हिरा, पुष्प, तो आपल्यासमोर प्रेझेंट करतो आहे, दाखवतो आहे आपल्याला, त्यांच्याविषयी सांगतो आहे. तर ही खरंच नवीन सुरुवात आहे खूप वर्षानंतर. मधल्या पिढीला खरंच राजांविषयी काहीच कल्पना नाही आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचे पुतळे बघितले, पण फक्त पुतळे बघून त्यांच्यासमोर त्यांच्यासारखा चंद्रकोर लावून तुम्ही महाराज नाही होऊ शकत. त्यांचा विचार नक्की काय होतं, त्यांची मैत्री काय होती त्यांच्या मावळ्यांबरोबर, त्यांच्या सरदारांबरोबर, हे खरं आत्ता माणूस किती ग्रेट असू शकतो हे हळूहळू आम्हाला पण कळायला लागलं. आणि आम्हाला जसं कळतं तसं आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद सर लेट्सअपसोबत संवाद साधल्यासाठी, आणि तुम्हाला शेर शिवराजसाठी खूप खूप शुभेच्छा. जगदंब. व्हिडिओ जर्नलिस्ट संजना जोगडेकर सोबत मी सोनम पांडे.